हॅलो मैत्रिणींनो, नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजेच ललित पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. झालं असं, गेल्या आदल्या दिवशी तब्येत ठीक नसल्यामुळे फुलं आणता आली नाही, म्हणून आज सकाळी सकाळीच बाजारात जाऊन देवांना फुलं आणली आणि हे इतकं सुंदर 2 जास्वंद आणि कमळ आणलं होतं. आणि आज आमच्याकडे ना ही कर्दळीच्या फुलांची माळ घालतात. तर विचार केला की पहिलं पाण्यात घालूया कमळ आणि जास्वंद, पूजेच्या वेळेला ती देवाला वाहता येतील आणि तोपर्यंत ही कर्दळीच्या फुलांची माळ विणायला सुरुवात केली. कारण ह्याला थोडा जरा जास्त वेळ लागतो ही माळ विणायला. कारण कसं आहे ना, नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही केव्हाही घालू शकतात, पण मोस्टली आमच्याकडे आम्ही ललित पंचमीला घालतो. आणि आज आहे हिरवा रंग, तर हिरवी फुलं कुठून आणणार, म्हणून विचार केला आज विड्याच्या पानांची वेणी देवीला वाहावी. कारण देवीची आवडती वेणी आहे ही. आणि इतकी सुंदर वेणी जमली मला. खरं इतकी सुबक नाही जमत, पण जशी जमते तशी. बाहेरनं वेणी मला नाही आवडत आणायला. 9 दिवस स्वतःच्या हाताने वेणी बांधायची मजाच खूप वेगळी आहे. आणि हे बघा किती सुंदर वेणी झाली आहे आणि देवी अगदी छान दिसते या वेणीमध्ये. मग काय आपली नेहमीचीच कामं, रांगोळ्या काढायची, कारण त्याच्याशिवाय तर कोणता सणच साजरा केल्यासारखा वाटत नाही. देवापुढे रांगोळी काढली, त्यानंतर बाहेर रांगोळी काढली आज हिरवा रंग भरून. त्यानंतर आज स्कंदमातेचं पूजन केलं आणि उंबरठा लेपन केलं, कारण शुक्रवार पण होता, त्यामुळे उंबरठा लेपन, उंबऱ्यावरची रांगोळी असं सगळं सोपस्कार झाल्यानंतर दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढलं. दर शुक्रवारी तुम्ही हे स्वस्तिक हळदीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काढू शकतात, कारण त्याने निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि ललित पंचमीला कुंकुमार्चन करणं शुभ मानलं जातं. तर मी काय केलं होतं ना, घट ज्या दिवशी बसले त्या दिवशीच मी ह्या श्रीयंत्राखाली प्लेट ठेवली होती, की जेणेकरून ते श्रीयंत्र मला हलवायला लागता कामा नये, कारण देव आम्ही हलवत नाही 9 दिवसामध्ये. तर त्यामुळे तिथेच मी सोय केली होती, म्हणून माझं कुंकुमार्चन पण खूप छान पार पडलं. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण यावेळेस आपण देव हलवत नाही, त्यामुळे थोडीशी सोय आधीच करून ठेवायची या सगळ्या गोष्टीची. आणि पूजा करून मी खाली बिल्डिंगच्या सार्वजनिक घट असतात, देवी असते बसलेली. आणि आमच्याकडे कसं ना, प्रत्येक दिवशी एकेका फ्लोअरचा आरतीचा मान असतो. तर काल 4थ्या फ्लोअरचा मान होता आणि 4थ्या फ्लोअरवर खूप माझ्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे घरचं पटकन आवरून मी खाली आरतीला गेले आणि इतकं सुंदर वाटत होतं. सगळ्या छान नटून आल्या होत्या आणि एकंदर सगळं सजावट केली होती, खूप छान वाटत होतं. आणि घरी आल्यानंतर काय, नेहमीचं छोटंसं आपलं फोटो सेशन केलं, देवीला नमस्कार केला आणि आजचा दिवस पण आनंदात पार पडला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.